नमस्कार। आज आपण पुन्हा एकदा आलेलो आहे शेतामध्ये। तर काही कार्यक्रमानिमित्त आम्ही गावी जाणं झालं मागच्या आठवड्यामध्ये आणि गावी आलोय तर शेतात आल्याशिवाय राहवत नाही। इथले येणारे पक्ष्यांचे आवाज, इथली शांतता मनाला शांत करते। खरं तर इकडे कसं होतं, घड्याळाच्या काट्यावर फिरण्याची सवय लागलेली असते, ते डोक्यात चक्र सतत फिरत असतं आणि तेच गावी आल्यानंतर इथली शांतता, इथलं हे वातावरण बघितलं की मन शांत आणि प्रसन्न होतं। तर शेतामध्ये हा आहे आपला टोमॅटोचा प्लॉट। टोमॅटो इथे केलेली होती तर ते काढलेले आहेत आपण, ते तुम्ही मागचे व्हिडिओज पाहिलेच असतील। आणि ते काढल्यानंतर आता इथे ऊस लावलेला आहे आणि त्यामध्ये हरभरा केलेला आहे आणि त्यामध्येच कोथिंबीर आणि भाजी लावलेली आहे। तर ती घेण्यासाठी आज आपण आलेलो आहे। त्या निमित्तानं हे वातावरण तुम्ही एन्जॉय करा आणि गावाकडचे व्हिडिओजही एन्जॉय करा। ही आहे आपली ताजी ताजी कोथिंबीर, खूप छान उगवलेली आहे आणि मी गावाहून येताना ही आणलेली आहे, तर अजूनही ती जशीच्या तशी फ्रेश आहे। तर हे आहे ऑर्गॅनिक शेतीचं महत्त्व। आणि ही आहे चाकवताची भाजी, अगदी शेतामधली तोडून ताजी ताजी भाजी। तुम्ही मागच्या व्हिडिओजमध्येही पाहिलं असेल, आपल्याकडं सतत भाजीपाला जो आहे, ऑर्गॅनिक भाजीपाला यूज करतो आम्ही गावाकडे आणि गावाहून येताना इकडेही घेऊन मी येत असते, तर ते तुम्ही मागच्या व्हिडिओजमध्ये पाहिलंच असेल। तर आज आपण ही कोथिंबीर तोडत आहोत आणि इथलं जे वातावरण आहे ते खूप मनाला प्रसन्न करतं। इथले जे आवाज आहेत पशुपक्ष्यांचे येणारे सुद्धा मनाला सुखावून जातात। एक प्रकारे एक वेगळीच प्रसन्नता, शांतता मनाला इथे आल्यानंतर मिळते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भरपूर असा ऑक्सिजन मिळतो। संध्याकाळची वेळ आहे आणि सूर्याची सोनेरी किरणे आणि त्यामध्ये असं दिसणारं हे हिरवं हिरवं कोथिंबीर, ताजं माळवं आणि हे पीक तर खरंच खूप सुंदर आहे आणि सुख नक्की यालाच म्हणतात असं मला तरी वाटतं। कारण हे बघताय तुम्ही, धावपळीचं युग, जे कोणी लोक मुंबई पुण्यामध्ये शहरांमध्ये कामानिमित्त राहतात तर त्यांच्यासाठी हेच सुख असतं कदाचित, मला नक्की वाटतं। तुमचे काय मत आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही असा अनुभव कधी घेतलाय का? नसेल तर या व्हिडिओजमधून मी तुम्हाला तो अनुभव देतच आहे आणि तो कसा वाटतोय तेही कमेंटमध्ये नक्की सांगा। या चॅनलवर ना शेतातलेच व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल होतात, त्यामुळे मी जेव्हा जेव्हा कधी गावी जाण्याचा योग येतो तेव्हा तेव्हा हे शेतातले व्हिडिओज शूट करून मी तुमच्यासाठी आणलेले असतात आणि ते शेअर करत असते तुमच्यासोबत। तर मलाही खूप आनंद होतो आणि तेच व्हिडिओज मी सतत पुन्हा पुन्हा पाहत असते, तर ते एन्जॉय करायलाही मला खूप आवडते। तर हा आहे शेतातून जाण्याचा रस्ता, म्हणजे आपण त्या शेतातून बाहेर पडण्याचा हा मार्ग आहे आणि त्यामध्ये हे गवत लावलेलं आहे, जो की चारा आहे, आपल्या गायींच्या गोठ्या, जनावरांच्या गोठ्यासाठी लावलेला आहे। तो आपण स्वतःच घरी उगवलेला आहे, त्यांना खाद्य। तर ह्या आपला मुक्त गोठा आहे, त्याचा व्हिडिओ मी सेपरेट कधीतरी वेळ मिळाला तर बनवेन। आपल्याकडं खूप असा मोठ्या गायींचा गोठा आहे आणि गावाकडे सध्या ऊस तोड सुरू आहे, त्यामुळे ऊसाची ही वाहनं रस्त्यावरती दिसत आहेत आणि ताजा ताजा ऊसाचा रसही आपण एन्जॉय केलेला आहे, तुम्ही शॉर्ट्समध्ये पाहिलंच असेल। तर असं सध्या गावाकडे वातावरण सुरू आहे, ऊस तोडीची धामधूम सगळीकडे लगबग सुरू आहे आणि आपण शेतातून घरी निघालेलो आहे। असा एक फेरफटका मारला ना आणि सोबत टाइम स्पेंड केला आम्ही दोघांनी, तर खरंच खूप शांत वाटलं धावपळीच्या युगातून। आणि सध्या बघताय तुम्ही, ध्रुवने, बाबांनी ही मोळी आणलेली होती ऊसाची, शेतातली आपल्या ताजी आहे आणि ती स्वच्छ धुवून आता हे ऊस काढायला जाणार आहेत। गावाकडं यंत्र आहे जे ऊस काढायचं, त्याच्यावरती हे आपले ऊस घेऊन जायचे आणि किटली घेऊन जायचं आणि आपला ताजा ताजा ऊसाचा रस घेऊन येऊन एन्जॉय करायचा, गाळायचा, लिंबू पिळायचा आणि पिऊन टाकायचा।